2025 चॅम्पियन्स ट्रॉफी सुरू होण्याआधीपासूनच बरेच वाद सुरू झालेत। चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 ची सुरुवात ही 19 फेब्रुवारी पासून होतीये। भारताने सुरक्षेच्या कारणास्तव पाकिस्तानाला जाण्यास नकार दिल्यानंतर भारताचे सगळे सामने हे हायब्रिड मॉडेलनुसार दुबईमध्ये खेळवले जाणार आहेत। आता पुन्हा एक वाद निर्माण झाला आहे आणि ज्याची सध्या सगळीकडे चर्चा सुरू आहे ती म्हणजे टीम इंडियाच्या जर्सीवर पाकिस्तानाचं नाव असणार का आणि रोहित शर्मा हा पाकिस्तानाला आता जाणार का? हे दोन प्रश्न सतत उपस्थित होत आहे। यावर बीसीसीआयच्या सचिवांनी स्पष्टता दिली आहे। चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेच्या यजमानपद असलेल्या देशाचं नाव हे आयसीसीच्या नियमांनुसार प्रत्येक संघाच्या जर्सीवर लिहिणं आवश्यक असतं। यामध्ये पाकिस्तान यजमान असल्याने टीम इंडियाच्या जर्सीवर पाकिस्तानाचं नाव असणार का हा एक वादग्रस्त मुद्दा बनलाय। माहितीनुसार भारतीय क्रिकेट बोर्डने पाकिस्तानाचं नाव हे जर्सीवर लिहिण्यास नकार दिला होता। यामुळे पाकिस्तान क्रिकेट बोर्ड यावर नाराज झाले होते आणि त्यांनी बीसीसीआयवर आरोप करत आयसीसीला मध्यस्थी करण्याची मागणी केली होती। पण बीसीसीआयचे नवीन सचिव देवजीत सैकिया यांनी यावर स्पष्टीकरण दिले। त्यांनी म्हटलं, चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 मध्ये बीसीसीआय आयसीसीच्या नियमांचं पालन करणार आहे आणि त्यामुळे टीम इंडियाच्या जर्सीवर पाकिस्तानाचं नाव आणि स्पर्धेचा लोगो असणार आहे। याचाच अर्थ की टीम इंडियाच्या जर्सीवर पाकिस्तानाचं नाव दिसणार हे स्पष्ट झालंय। तसंच या मुद्द्यासोबत आणखीन एक वाद आहे, तो म्हणजे रोहित शर्माला पाकिस्तानाला पाठवणार का? तर तो मुद्दा आता बीसीसीआयने स्पष्ट केला। जो देश यजमान असतो त्या देशात आगामी चॅम्पियन्स ट्रॉफी पूर्वी सर्व कर्णधारांची पत्रकार परिषद आणि फोटोशूट आयोजित केले जाते। यंदाचं यजमानपद हे पाकिस्तानाकडे असल्यामुळे पीसीबीने भारतीय कर्णधार रोहित शर्माला यासाठी आमंत्रणही दिलं होतं। पण बीसीसीआयने स्पष्ट केलं की रोहित शर्मा पाकिस्तानामधील पत्रकार परिषदेमध्ये भाग घेणार नाही। बीसीसीआयने स्पष्ट केलंय, चॅम्पियन्स ट्रॉफी मध्ये भारताच्या जर्सीवर पाकिस्तानाचं नाव असणार आहे, मात्र रोहित शर्मा पाकिस्तानला जाऊन कर्णधारांच्या पत्रकार परिषदेमध्ये भाग घेत नाहीये। चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 ची सुरू होण्याआधीपासूनच वाद निर्माण झाले, त्यामुळे आता या वेळेस चॅम्पियन्स ट्रॉफी ही बरीच रंगतदार होणार असल्याचं दिसून येतंय। यावेळेस कोणता संघ हा बाजी मारेल हे लवकरच समजेल आणि अशाच ताज्या आणि महत्त्वाच्या बातम्यांसाठी पाहत रहा टॉप न्यूज मराठी। आपला महाराष्ट्र, आपली बातमी।